साहेब, मी ह्या व्हिडिओमधून लोकांना हे सांगणार आहे की ह्या रस्त्याने लहानाचा मोठा मी झालो आहे. ह्या ठिकाणी आमच्या बाजूला आपण बघितलं तर बांधकाम खात्याने मोरी टाकले आणि इथे 3 मीटरवर एक मोठा नाला आहे. हा जो पाणी जो इकडे यायचा तो मेन नाल्यात जायचा आणि इथे जे आपल्या मागे जे उभं आहेत केळकरवाडी, त्या लोकांनी हा प्लॉट घेतल्यानंतर त्यांनी आपला भराव टाकून गेट तयार केला आणि मग गटार बुजवल्याने पाणी इकडे तुंबा लागलं. त्याची तक्रार आम्ही जेव्हा बांधकामाकडे केली तेव्हा बांधकामाने ह्याचे इकडे न लक्ष देता त्यांनी डायरेक्ट इथे मोरी टाकली. आता तुम्ही सांगा बांधकामवाल्यांनी ही मोरीचा उपयोग काय? म्हणजे तुम्ही बांधकामवाले मला वाटतं ह्या केळकरवाडीवाल्यांना ते पाठीशी घालतात असं माझं पूर्ण ठाम मत आहे. असं तर इथे ही मोरी टाकायचं कारण काय? तर बांधकामवाले आता आले, त्यांना विचारा की ही मोरी कितपत योग्य आहे. त्यांनी पूर्तता करून द्यायची की ही मोरी योग्य आहे. ते कसं तर आम्हाला पडतं. आमची मागणी हीच आहे ही इथे मोरी असतात का म्हणा, आमचं कंटिन्यू जे गटार आहेत ते कंटिन्यू झाले पाहिजे आणि जसं पूर्वापार पाणी ते पाणी झालं पाहिजे. नाही नकार का देतात? म्हणजे याचं कुठंतरी पाणी मुरतं आहे ना, त्यांच्या हात कदाचित ओले झाले असतील. माझं स्पष्ट मत आहे. आम्ही वर्षभर ह्या बांधकाम खात्याकडे मी जर पाठपुरावा असून जर मला न्याय मिळत नसेल तर 15 ऑगस्टला मी इथे उपोषणाला बसणार आहे. नाहीतर बांधकामवाल्यांनी सत्य पटवून द्यायचं की ही मोरी योग्य आहे. कसे ते आज इथं बांधकामवाले आहेत माळी मॅडम, त्यांची तुम्ही विचारून तुम्ही विचारा.